Hi students, good evening. आज आपण विद्यार्थी मित्रांनो आपण पी ब्लॉक या टॉपिकला कंप्लीट केल्यानंतर आपण प्रत्येक ग्रुपवरचे काही प्रश्नांची आज प्रॅक्टिस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण पी ब्लॉक हा टॉपिक डिस्कस केलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण 6 ग्रुप आलेले आहेत. 13व्या ग्रुपला आपण बोरॉन फॅमिली म्हटलेलं आहे. त्यानंतर 14व्या ग्रुपला कार्बन फॅमिली, 15व्या ग्रुपला नायट्रोजन फॅमिली, 16व्या ग्रुपला ऑक्सिजन फॅमिली, 17व्या ग्रुपला फ्लोरीन किंवा हॅलोजन फॅमिली आणि 18व्या ग्रुपला नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस किंवा रेअर गॅसेस असं म्हटलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक ग्रुपवरचे काही प्रश्न की जे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं हे नोबल गॅसेसवरचा प्रश्न आहे, म्हणजे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 18 ग्रुपवरचे. विच इज दी लायटेस्ट गॅस? तर कोणता असणार आहे? हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन, नायट्रोजन. तर मोलार मास सगळ्यात कमी कोणाचा? हायड्रोजनचा आहे, 2 येते. हेलियमचं 4 येते, ऑक्सिजनचं 32 येते, नायट्रोजनचं 28 येते. म्हणजे हेवीएस्ट कोणता म्हटलं तर ऑक्सिजन म्हटलं असतं आणि लायटेस्ट कोणता म्हटलं तर हायड्रोजन म्हटलं असतं. म्हणून तिसऱ्या म्हणजे त्या 3rd नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर ऑर्गॉन इज यूज्ड इन आर्क वेल्डिंग बिकॉज ऑफ इट्स लो रिॲक्टिव्हिटी विथ मेटल. म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्सीमध्ये जर वेल्डिंग केली तर मेटलचे ऑक्साईड तयार होतात. म्हणून या 4थ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. कारण फ्लेमेबिलिटी किंवा हाय कॅलोरिक व्हॅल्यू किंवा ॲबिलिटी टू लोअर दी टेम्परेचर, मेल्टिंग पॉईंट वगैरे ह्या गोष्टी याच्याशी रिलेटेड नाहीत. आर्गॉन वापरल्या जाते कशासाठी? तर त्या ठिकाणचं मीडियम इनर्ट ठेवण्यासाठी, म्हणजे लो रिॲक्टिव्हिटी विथ मेटल इज दी करेक्ट ऑप्शन फॉर दिस 4th क्वेश्चन. त्यानंतर हेलियम वॉज डिस्कवर्ड बाय फ्रँकलँड अँड लॉकियर. बाकीचे गॅसेस रामसे नावाच्या शास्त्रज्ञानं शोधलेले आहेत. त्यानंतर 6व्या क्वेश्चनमध्ये मॉलिक्युल्स ऑफ ए नोबल गॅस डू नॉट पोजेस व्हायब्रेशनल एनर्जी बिकॉज ऑफ ए नोबल गॅस इज मोनो ॲटॉमिक. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायला जमते की ही थर्मोडायनॅमिक्समधला हा पोर्शन आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जीमध्ये कोणकोणते आहेत? रोटेशनल एनर्जी आहे, त्यानंतर ट्रान्सलेशनल एनर्जी आहे, नंतर व्हायब्रेशनल एनर्जी आहे. तर ही रोटेशनल एनर्जी काय असते? एका ठिकाणाहून मॉलिक्यूल दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर कोणत्याही हालचालीला एनर्जी लागतच असते. मग मॉलिक्यूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे दॅट मॉलिक्यूल इज असोसिएटेड विथ दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी. तर एनर्जी असोसिएटेड विथ ट्रान्सफर ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज नोन ॲज ट्रान्सलेशनल एनर्जी. त्यानंतर हा मॉलिक्यूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो असा एका ॲक्सिस भोवती रोटेट होत जाऊ शकतो. म्हणजे तो हेलिकॉप्टर किंवा विमानासारखा सरळ जाणार नाही, त्याला स्पिनिंग मोशन असेल. किंवा मॉलिक्यूलमधली काही बॉन्ड असे एका विशिष्ट ॲक्सिस भोवती असे फिरत असतील तर त्याच्याशी असोसिएट असणाऱ्या एनर्जीला आपल्याला काय म्हणायचं आहे? रोटेशनल एनर्जी. आणि ही जी व्हायब्रेशनल एनर्जी आहे ही कशी आहे? एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त आटम असेल तर त्या आटममध्ये बॉन्ड असतात. समजा हा CH बॉन्ड आहे,
तर हा बॉन्ड असा या ठिकाणी जाऊ शकतो, म्हणजे हायड्रोजन या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे काय झालं, असं अप अँड डाऊन त्याचं व्हायब्रेशन व्हायला म्हणू शकतो. याला बेंडिंग व्हायब्रेशन. मग तिथं जर ही हालचाल होत असेल तर तिथं ती एनर्जी आहेच त्या हालचालीसाठी. मग याला आपण बेंडिंग व्हायब्रेशन म्हणायचं. त्याचबरोबर हा जो CH बॉन्ड आहे तो बॉन्ड असा पुढे जाऊ शकतो आणि या कार्बनच्या जवळ सुद्धा येऊ शकतो. मग याच्यामुळे सुद्धा हे अशा टाईपचं व्हायब्रेशन व्हायला, मग त्या बॉन्ड लेंथ कमी जास्त होणं त्याला स्ट्रेचिंग व्हायब्रेशन म्हणायचं आणि बॉन्ड अँगल कमी जास्त होणं त्याला बेंडिंग व्हायब्रेशन म्हणायचं. मग अशा टाईपचं जे व्हायब्रेशन आहे ते कोणामध्ये असू शकते, ज्या मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स आहेत. म्हणून व्हायब्रेशनल एनर्जी ही या नोबल गॅसेसमध्ये असणार नाही, हे त्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. म्हणजे मॉलिक्युल्स ऑफ ए नोबल गॅस डू नॉट पोजेस व्हायब्रेशनल एनर्जी बिकॉज ए नोबल गॅस इज मोनोॲटॉमिक. त्यानंतर पुढचे प्रश्न ऑक्सिजन फॅमिलीमधले आहेत. विच एलिमेंट इज फाउंड इन फ्री स्टेट. तर आता आयोडीन हा हायली रिॲक्टिव्ह हॅलोजन आहे. त्यानंतर मॅग्नेशियम डी मधला हायली रिॲक्टिव्ह मेटॅलिक एलिमेंट आहे. त्यानंतर फॉस्फरस सुद्धा हवेमध्ये पेट घेतो, म्हणजे फ्री स्टेटमध्ये आढळणं शक्य नाही. पण सल्फरचे काही डिपॉझिट्स आपल्याला जमिनीमध्ये सापडतात. म्हणून त्याच्यामध्ये विच ऑफ दी फॉलोइंग इज फाउंड इन फ्री स्टेट म्हटलं तर सल्फर असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ दी एलिमेंट लिस्टेड बिलो ऑकर्स इन अलोट्रॉपिक फॉर्म्स. तर आयोडीन, कॉपर, सिल्वर हे अलोट्रॉपिक फॉर्ममध्ये नाहीत, पण आपण बघितलेलं आहे सल्फरचा मोनोक्लिनिक सल्फर, रोम्बिक सल्फर हे काय तर त्याचे अलोट्रॉपिक फॉर्म आहेत. म्हणून कोणता एलिमेंट अलोट्रॉपिक फॉर्ममध्ये आहे म्हटलं तर सल्फर, म्हणून त्याचा आन्सर सी असणार आहे. त्यानंतर विच फॉर्म्स न्यू कंपाऊंड इन एअर. तर हवेमध्ये नवीन कंपाऊंड तयार करणारा, आता वॉटर हवेमध्ये म्हणजे ऑक्सिजन किंवा नायट्रोजन बरोबर रिॲक्ट होत नाही. त्यानंतर नायट्रोजन ऑलरेडीच हवेमध्ये असतो, तो नायट्रोजन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत नाही. ऑक्सिजन सुद्धा ऑलरेडीच असतो. मग फॉस्फरस जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर तो बर्न होतो, गिविंग फॉस्फरस ऑक्साईड. म्हणून विच ऑफ दी फॉलोइंग न्यू कंपाऊंड फॉर्म्स न्यू कंपाऊंड इन एअर म्हटलं तर आपण फॉस्फरस म्हणू शकतो. म्हणून आन्सर डी होणार आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन फॅमिलीमधले काही, विच ऑफ दी फॉलोइंग एलिमेंट डज नॉट फॉर्म स्टेबल डायॲटॉमिक मॉलिक्यूल. आता आपल्याला माहीत आहे आयोडीन हा I2 असतो डायॲटॉमिक, नायट्रोजन N2 असतो डायॲटॉमिक, ऑक्सिजन O2 असतो डायॲटॉमिक. मग आता हे तर वेल नोन आपल्याला माहीतच आहे. म्हणून आता फॉस्फरस हे त्याचा आन्सर होईल आणि फॉस्फरसचा मॉलिक्यूल काय असतो, P4 असतो, म्हणजे डायॲटॉमिक नसतो. म्हणून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, सेकंड फॉस्फरस लिहावं लागेल. त्यानंतर प्रोड्युसर गॅस इज ए मिक्सचर ऑफ. तर प्रोड्युसर गॅस, सिंथेसिस गॅस हे असे गॅसेस आपल्याला माहीत आहेत, इंडस्ट्रीयल लेवलला त्यांचा फ्यूल म्हणून वापर होतो. तर सिंथेसिस गॅस काय असते, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनचं मिक्सचर असते. आणि प्रोड्युसर गॅस कोणाला म्हणतात, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजनच्या मिक्सचरला काय म्हणतात, प्रोड्युसर गॅस. म्हणून सेकंडचं आन्सर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, इन विच ऑफ दी फॉलोइंग अरेंजमेंट दी सिक्वेन्स इज नॉट स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी रिटन अगेन्स्ट इट. आता पहिल्या प्रश्नामध्ये काय ऑक्साईड लिहिलेले आहेत, कार्बन, सिलिकॉन, टीन, लेड हे यांचे डायऑक्साईड आहेत. इन्क्रीजिंग ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी म्हणते. तर कार्बन डायऑक्साईड हा लिस्ट ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीचा आहे, कारण त्याचा कार्बन डायऑक्साईड हा स्टेबल ऑक्साईड आहे
जर तो ऑक्साईड स्टेबल असेल तर त्याच्यातला ऑक्सिजन दुसऱ्याला मिळणार नाही. पण डाऊन दी ग्रुप हे काय एकाच ग्रुपचे एलिमेंट आहेत. कसिगेसनपब म्हणजे कार्बन, सिलिकॉन, टीन आणि लेड अशा टाईपचे. तर डाऊन दी ग्रुप त्यांच्या डायऑक्साईडची स्टॅबिलिटी कमी कमी होत जाते आणि जर तो डायऑक्साईड अनस्टेबल असेल तर त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर पडेल आणि बाहेर पडलेला ऑक्सिजन कोणीतरी गेन करेल. म्हणून हे पहिलं जे दिलेलं आहे सिक्वेन्स इन्क्रीजिंग ऑक्सिडायझिंग पॉवर हे करेक्ट आहे. म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे, रॉंग कोणतं आहे ते सांगायचं. म्हणजे ए हे उत्तर होऊ शकणार नाही. त्यानंतर बी कडे जाऊ. हे सगळे काय आहेत, हॅलोजनचे हायड्रोॲसिड्स आहेत. हायड्रोफ्लोरिक किंवा हायड्रोजन फ्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाईड. आता ते ॲसिड स्ट्रेंथ म्हटल्यामुळे ते हायड्रोफ्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोआयोडिक ॲसिड. तर अमॉंगस्ट हायड्रोॲसिड्स ऑफ हॅलोजन HF इज विकेस्ट वन अँड HI इज स्ट्रॉंगेस्ट वन. आणि ती करेक्ट ऑर्डर दिलेली आहे म्हणून हे सुद्धा उत्तर होणार नाही. त्यानंतर तिसऱ्यामध्ये सी मध्ये अमोनिया, फॉस्फिन, आर्सेनिक हायड्राइड, अँटिमनी हायड्राइड इन्क्रीजिंग बेसिक स्ट्रेंथ दिलेला आहे. तर बेसिक स्ट्रेंथ हे अमोनिया सगळ्यात जास्त बेसिक आहे आणि डाऊन दी ग्रुप काय बेसिक कॅरेक्टर कमी कमी होत गेलं आणि ॲसिडिक कॅरेक्टर वाढत गेलं. म्हणून हे सी मध्ये दिलेला जो क्रम आहे बेसिक स्ट्रेंथचा हा चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं होतं. म्हणजे चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय होईल, सी होईल. चौथ्याचं बघायला गेलं तर काय म्हटलं, इन्क्रीजिंग फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. आता आयनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट काय होते, इन्क्रीज होतात. मग बोरॉन नंतर कार्बन येतो, कार्बन नंतर नायट्रोजन येतो आणि नायट्रोजन नंतर ऑक्सिजन येतो. पण आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये सम अबनॉर्मॅलिटीज आहेत. बोरॉन नंतर कार्बन बरोबर आहे आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजनमध्ये आपण काय, नायट्रोजन 15व्या ग्रुपचा आणि ऑक्सिजन 16व्या ग्रुपचा. तर नायट्रोजन मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर तो हाफ फील्ड पी मधला आहे. मग हाफ फील्ड मधला फुल फील्ड मधला इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागते आणि ऑक्सिजन मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो P4 मधला आहे, तो पार्शियली फील्ड आहे. म्हणजे पार्शियली फील्ड पी ऑर्बिटॉल ऑक्सिजन मधून इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागेल आणि हाफ फील्ड पी ऑर्बिटॉल नायट्रोजन मधून इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागेल. म्हणून डी हे दिलेले सिक्वेन्स कसं आहे, करेक्ट आहे. म्हणून या 4 ABCD मध्ये रॉंग स्टेटमेंट कोणतं आहे तर सी आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर कोणतं होणार आहे, सी होणार आहे. त्यानंतर मेटाफॉस्फोरिक ॲसिड हॅज दी फॉर्म्युला. आता याच्यामध्ये कसं आहे, हे ऑक्सी ॲसिड्स ऑफ फॉस्फरसमध्ये आपल्याला हे H3PO4 हे आर्थोफॉस्फोरिक ॲसिड आहे आणि आर्थोफॉस्फोरिक या ट्रायबेसिक स्टेबल म्हणजे हायली ॲसिडिक ॲसिडमधून आपण एक वॉटर काढल्यानंतर जो पार्ट उरतो, एक वॉटर काढला म्हणजे काय होईल, 2 हायड्रोजन कमी होतील, 1 ऑक्सिजन कमी होईल, म्हणजे काय होईल, HPO3 होईल. मग असं नॉर्मल ॲसिड मधून एक वॉटर काढल्यानंतर जो पार्ट उरतो त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, मेटाफॉस्फोरिक ॲसिड म्हणायचं. म्हणून याचं उत्तर कोणतं होईल म्हटलं तर सेकंड उत्तर होईल HPO3. त्याच्यानंतर बोरॉन फॅमिलीमध्ये विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट H3BO3 इज नॉट करेक्ट. हे बोरिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे H3BO3. तर बोरिक ॲसिड हे वीकली ॲसिडिक सबस्टन्स आहे, तो हायड्रॉक्सी कंपाऊंड ऑफ बोरॉन आहे आणि तो वॉटरमध्ये H+ स्वतःहून देत नाही. पण वॉटरमधला ॲक्वियस सोल्युशनमध्ये काय H+ आणि OH- दोन्ही असतात. तर हा OH- ला अट्रॅक्ट करतो, म्हणजे BOH
OH टेकन 4 टाइम्स मायनस अशा टाईपचा आयन तयार करतो. त्यामुळे वॉटरमधला OH मायनस याने घेतल्यामुळं वॉटरमध्ये काय राहील H प्लस राहील. म्हणून हा काय ॲसिडिक नेचरचा आहे. पण हा स्ट्रॉंग ट्रायबेसिक ॲसिड नाही. हा कसा आहे वीक मोनोबेसिक ॲसिड आहे. कारण वॉटरमधला तो एकच OH मायनस घेतो. एक मॉलिक्यूल एकच OH मायनस घेतो म्हणजे एक H प्लस त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणजे याच्याकडून एकच H प्लस त्या ठिकाणी निर्माण केल्यासारखं होईल. म्हणून हा काय आहे तर इट इज ए स्ट्रॉंग ट्रायबेसिक ॲसिड. हे करेक्ट ॲन्सर त्याच्यासाठी म्हणजे करेक्ट स्टेटमेंट असणार नाही. आणि आपल्याला प्रश्नात काय सांगितलं विच ऑफ दी फॉलोइंग इज रॉंग स्टेटमेंट म्हटलं. म्हणून आपल्याला पहिलंच रॉंग स्टेटमेंट मिळालं म्हणून बाकीच्याशी आपल्याला चर्चा करायची गरजच नाही. म्हणून एकचं उत्तर काय होईल ए होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ बोरॉन इन डायबोरेन. बोरॉन इन डायबोरेन, डायबोरेन म्हणजे B2S6. ओनली बोरेन म्हटलं असतं तर ते BH3 झालं असतं आणि BH3 असलं असतं तर त्याचं हायब्रिडायझेशन sp2 राहिलं असतं. पण डायबोरेन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक बोरॉन हा 4 हायड्रोजनला अटॅच असतो आणि जर एखादा ॲटम 4 बॉन्ड तयार करत असेल तर तो sp3 हायब्रिडाइज्ड असेल. म्हणून सेकंडचा आन्सर काय असणार आहे सी असणार आहे. त्यानंतर इन दी रिॲक्शन B2O3 plus C plus Cl2 gives A plus CO. The A is, आता हे बोरॉनचा क्लोराईड होणार आहे कारण तो बोरॉन आहे. कारण कार्बन इकडे CO म्हणून आलेला दिसायला. मग आता तो CCl2 असणार नाही. बोरॉन हा ट्रायव्हलंट असल्यामुळं हा BCl2 असणार नाही. B2Cl2 पण असणार नाही. मग कोण असणार आहे BCl3. म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय होईल ए असणार आहे. त्यानंतर चौथ्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फेल्डस्पार. आता फेल्डस्पार हे काय आहे ॲल्युमिनियमचं किंवा सिलिकॉनचं मिनरल आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता ॲल्युमिनियम आणि सिलिकॉनचं मिनरल की ज्याच्यामध्ये त्याचं प्रमाण ॲल्युमिनियम आणि सिलिकॉनचं 1:6 आहे. मग आता म्हणजे ए आणि बी दोन्ही सारखे वाटतात पण त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा ऑक्साईड आणि सिलिकॉनचा ऑक्साईड याच्यामध्ये 1:2 प्रपोर्शन किंवा 3:6 आहे म्हणू शकतो. पण 1:6 कोणत्यामध्ये आहे ए मध्ये. म्हणून चौथ्याचं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे. फेल्डस्पारच्या ऐवजी क्रायोलाइट म्हटलं असतं तर ते सी झालं असतं ॲन्सर त्याचं. त्यानंतर मोस्ट ॲसिडिक ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड इज. आता याच्यामध्ये उत्तर टिक केलेलंच आहे पण आता हे सी B2O3 कसा मोर ॲसिडिक असणार आहे तर P2O3 Sb2O3 AS2O3 यांचे ऑक्साईड म्हणजे P2O3चं ॲसिडिक आहे. SbO2 AS2O3 हे मेटॅलिक नेचरचे आहेत म्हणजे त्यांचे बेसिक किंवा आम्फोटेरिककडे जाते. मग आता P2O3 आणि B2O3 तर बोरॉनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग नॉन मेटलचे ऑक्साईड हे कसे असतात मोर ॲसिडिक असतात. म्हणून हा बोरॉनचा ट्रायऑक्साईड म्हणजे B2O3 हे त्याचं उत्तर होऊ शकते. नंतर सहाव्यामध्ये आयडेंटिफाय दी स्टेटमेंट दॅट इज नॉट करेक्ट ॲज फार ॲज स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन इज कन्सर्न. तर डायबोरेनमध्ये स्ट्रक्चर कसं असते म्हटलं तर डायबोरेनमध्ये हे बोरॉन हे 2 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन हा बोरेन झाला BH3. आता दुसरा एक बोरेन त्याचे हायड्रोजन हे 1 हे 2 आणि हे 3. तर याच्यामध्ये हा इथे एक बॉन्ड तयार करतो असं आणि याचा एक असा बॉन्ड तयार करतो. मग आता हे 4 बॉन्ड सारखे आहेत पण हे जे बॉन्ड आहेत हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हे कसे आहेत डिफरंट आहेत. म्हणजे आता हे B2
S6चं स्ट्रक्चर झालं. तो डायमर आहे कशाचा? बोरेनचा, म्हणून त्याला डायबोरेन म्हणायचं. बोरेन म्हणजे काय? BH3 बोरॉन हायड्राइड बोरेन BH3 इट अंडरगोज डायमरायझेशन. या ठिकाणी कसं आहे, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि 3 ॲटममध्ये ते फिरतात असे, म्हणून यांना 2E3C बॉन्ड म्हटलेला आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि 3 सेंटर, 1 2 3 2E3C. आणि हे इलेक्ट्रॉन असे फिरतात या 3 ॲटमच्या भोवताली, म्हणून यांनाच अजून एक नाव दिलेलं आहे, कोणतं? बनाना बॉन्ड म्हटलेलं आहे. म्हणून दिस बनाना बॉन्ड और 2E3C बॉन्ड, आणि इथं काय 2E2C बॉन्ड, म्हणजे 2 प्रकारचे बॉन्ड आहेत. 2 इलेक्ट्रॉन 2 सेंटरमध्ये, 2 इलेक्ट्रॉन 2 सेंटरमध्ये, म्हणजे हे 4 बॉन्ड 2E2C आणि 2 बॉन्ड कसे आहेत? 2E3C. म्हणून 4ही बॉन्ड सारखे असणार नाहीत. हे त्याचं उत्तर असणार आहे त्या प्रश्नामधलं. हे कोणतं असणार आहे? ऑल BH बॉन्ड इन डायबोरेन आर सिमिलर असं असू शकणार नाही. त्याच्यामध्ये 4 बॉन्ड आणि 2 बॉन्ड असा संच येतो. म्हणून आयडेंटिफाय द स्टेटमेंट दॅट इज नॉट करेक्ट ॲज फार ॲज स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन इज कन्सर्न, म्हणून त्याचं उत्तर डी होईल. त्यानंतर नोबल गॅसेसमध्ये विच ऑफ दी फॉलोइंग आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट आर्गॉन. तर आर्गॉन म्हणजेच नोबल गॅसचं ऑक्टेट कंप्लीट असणारं. पहिल्यामध्ये NH2 तो हेलियमचं झालेलं आहे. दुसरं NH2NP6 नोबल गॅसचं आहे. हे सी मधलं NH2NP5 हे हॅलोजनचं आहे आणि NH2NP6 NP4D मधलं हे 16th ग्रुप एलिमेंटचं आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं असेल तर NH2NP6 असेल. त्यानंतर विच मिनरल वॉज युज्ड इन आयसोलेशन ऑफ रेडियम. तर रेडियम हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि युरॅनियमच्या ओरमध्ये रेडियम सापडतो आणि पिच ब्लेंड हे युरॅनियमचा ओर आहे. म्हणून सेकंडचा आन्सर काय होणार आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी होईल. त्याच्यानंतर कार्बन फॅमिलीकडे कार्बन अँड सिलिकॉन बिलॉंग्स टू 4th ग्रुप. The maximum coordination number of carbon in commonly occurring compound is 4, whereas that of silicon is 6. म्हणजे कार्बन त्याची कोव्हॅलन्सी काय जास्तीत जास्त 4 पर्यंत एक्सटेंड करू शकतो आणि सिलिकॉन ते 6 पर्यंत पण नेऊ शकतो. मग आता या दोघांमध्ये फरक काय? हे अनॉमलस बिहेवियरचा पॉईंट आहे. कार्बनला व्हॅकंट डी ऑर्बिटॉल नाही आणि सिलिकॉनला व्हॅकंट डी ऑर्बिटॉल आहे, म्हणून सिलिकॉन त्याचं आउटर ऑक्टेट एक्सपांड करू शकतो. म्हणून याच्यात उत्तर कोणतं येणार आहे? सी येईल. अव्हायलेबिलिटी ऑफ लो लाईंग डी ऑर्बिटॉल इन सिलिकॉन आहे की नाही. त्यानंतर दी आयोनिक कार्बाइड इज. आता कार्बनच्या बायनरी कंपाऊंडला आपण कार्बाइड म्हणत असतो, म्हणजे 2 वेगवेगळे एलिमेंट ज्याच्यातला एक कार्बन आहे तशा त्या कंपाऊंडला काय म्हणतो? कार्बाइड. मग इथं झिंक कार्बाइड, टिटॅनियम कार्बाइड, सिलिकॉन कार्बाइड, कॅल्शियम कार्बाइड असे दिलेले आहेत. तर आयोनिक कार्बाइड कोणता असेल? तर नॉन मेटल कार्बन सगळीकडे सेम आहे. मग आता जो मेटल जो दुसरा एलिमेंट कार्बन सोडून जो आहे, जो मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल त्याचा कार्बाइड काय असणार आहे? आयोनिक असणार आहे. म्हणून कोणता आहे? कॅल्शियम हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे. टिटॅनियम, झिंक हे डी ब्लॉकचे आहेत. सिलिकॉन हा मेटॅलॉइडमध्ये येणार आहे. म्हणून या दुसऱ्याचं उत्तर काय होणार आहे? डी होणार आहे लास्ट. त्यानंतर PbO2 इज. आता हे PbO2 लेडचं ऑक्साईड आहे. तो ॲसिड बरोबरही रिॲक्ट होतो आणि बेस बरोबरही रिॲक्ट होतो, म्हणून तो कसा आहे म्हणू शकतो? आम्फोटेरिक नेचरचा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्याचं उत्तर डी असणार आहे. पुढचं. त्यानंतर लेड पाईप्स आर नॉट सुटेबल फॉर ड्रिंकिंग वॉटर बिकॉज. द लेड हा वॉटर बरोबर रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ एअर अँड फॉर्मिंग लेड हायड्रॉक्साईड. त्याचे लेड आयन आपल्या शरीरात गेल्यावर लेड पॉयझनिंग होऊ शकते. म्हणून या चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? सी होणार आहे. त्यानंतर
सिलिकॉन डायऑक्साइड इज फॉर्म बाय द रिॲक्शन ऑफ. तर सिलिकॉन टेट्राक्लोराईडला वाटर बरोबर हीट केलं किंवा स्टीम बरोबर SiCl4ची रिॲक्शन केली तर काय होते, स्टीममधले 4 हायड्रोजन आणि SiCl4 मधले 4 क्लोरीन याचं 4HCl बाहेर पडते आणि SiO2 मिळते. हे सोडियम हायड्रॉक्साईड आणि सिलिकाचं सोडियम सिलिकेट मिळते. इथं SiO2 आणि HFचं H2 SiF6 हायड्रोफ्लोरोसिलिसिक ॲसिड मिळते आणि या सोडियम हायड्रॉक्साईड आणि सिलिकॉन टेट्राक्लोराईड पासून सुद्धा सोडियम सिलिकेट मिळते. म्हणून पाचव्याचा आन्सर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग अनायन इज प्रेझेंट इन चेन स्ट्रक्चर ऑफ सिलिकेट्स. मग आता याच्यामध्ये चेन स्ट्रक्चर म्हणजे हे SiO4 हे सिंपल सिलिकेटचं अनायन आहे. पण जेव्हा हे SiO-Si असे बॉन्ड तयार होतात तेव्हा 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल शीट लाईक सिलिकेट्स तयार होतात. तर आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की चेन स्ट्रक्चर सिलिकेटचं कोणता तयार किंवा त्याच्यामध्ये कोणतं असणार आहे, तर त्याला 2 अनायन लागतात. मग आता 2 अनायन आणि 3 ऑक्सिजन लागणारा तो कोणता आहे, सी आहे. म्हणून चेन सिलिकेटमध्ये रिपीटिंग युनिट कोणतं आहे म्हटलं तर SiO3 अशा टाईपचं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर हॅलोजन फॅमिलीमध्ये द करेक्ट ऑर्डर ऑफ द थर्मल स्टॅबिलिटी ऑफ हायड्रोजन हलाइड. तर थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय, हायड्रोजन आणि त्या हॅलोजनचा बॉन्ड स्ट्रॉंग असला पाहिजे, म्हणजे तो थर्मली हीट केल्यानंतर ब्रेक होणार नाही. तर शॉर्टर बॉन्ड्स आर स्ट्रॉंगर बॉन्ड. मग आता HFचा बॉन्ड हा HCl पेक्षा शॉर्टर आहे, HClचा HBr पेक्षा शॉर्टर आहे आणि HBrचा HI पेक्षा शॉर्टर आहे. म्हणजे HF विल बी मोर स्टेबल दॅन HCl, HCl विल बी मोर स्टेबल दॅन HBr, HBr विल बी मोर स्टेबल दॅन HI. सो आन्सर फॉर दिस फर्स्ट क्वेश्चन इज बी. त्यानंतर फॉस्जन इज कॉमन नेम फॉर कार्बोनिल क्लोराईड COCl2. फॉस्जन पॉयझनस गॅस आहे, तो कोणता आहे मग, ए उत्तर, कार्बोनिल क्लोराईड. सोल्युबिलिटी ऑफ आयोडीन इन वॉटर इन्क्रीजेस इन प्रेझेन्स ऑफ. तर पोटॅशियम आयोडाईडमध्ये ते इन्क्रीज होते का, तर आयोडीन हॅज टेंडन्सी टू फॉर्म पॉलीहलाइड टाईप ऑफ आयन. म्हणजे आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईडमधला I- आणि आयोडीनचा I2 याचा I3- असा आयन तयार होतो की जो वॉटरमध्ये सोल्युबल आहे. म्हणून पोटॅशियम आयोडाईडच्या सोल्युशनमध्ये आयोडीन हायली सोल्युबल असणार आहे. त्यानंतर व्हेन थायोसल्फेट आयन इज ऑक्सिडाइज्ड बाय आयोडीन विच वन ऑफ द फॉलोइंग आयन इज प्रोड्युस्ड. तर ते S4O62- टेट्राथायोनेट आयन इज फॉर्म बाय ऑक्सिडेशन ऑफ थायोसल्फेट आयन, म्हणून सी उत्तर होईल. ब्रोमीन इज लिबरेटेड व्हेन अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ पोटॅशियम ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ. तर याच्यामध्ये कसं आहे की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन डिस्प्लेसेस लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन फ्रॉम इट्स कंपाऊंड. आता ब्रोमीनला लिबरेट करायचं असेल तर ब्रोमीनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, क्लोरीन आहे. म्हणून KBr मधून ब्रोमीन जर बाहेर काढायचा असेल Br2 तर आपल्याला ही रिॲक्शन आपण अशी लिहू शकतो, म्हणजे 2KBr प्लस Cl2. तर याचं काय होईल, 2KCl होऊन Br2 लिबरेट होईल. म्हणून क्लोरीन हे त्याचं उत्तर होऊ शकते. पाचव्याचं उत्तर ए, क्लोरीन. त्यानंतर सहाव्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग हॅज ग्रेटेस्ट रिड्युसिंग पॉवर. मग आता रिड्युसिंग पॉवर हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड जो आहे कोणता, याचा आहे. तर रिड्युसिंग पॉवर कसं आहे,
डाऊन दी ग्रुप रिड्युसिंग पॉवर त्यांच्या हायड्रो ॲसिडचा इन्क्रीज झालेला आहे, म्हणजे HF पेक्षा HCl मोर, HCl पेक्षा HBr मोर, HBr पेक्षा HI मोर, म्हणून स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग पॉवर कोणाचा असणार आहे? एचा. कारण हा ग्लुकोजला रिड्यूस करून एन हेक्झेनमध्ये रूपांतर करू शकतो कोणता? कॉन्सन्ट्रेटेड HI, म्हणून स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट कोणता? हायड्रो ॲसिड्स ऑफ आयोडीन. 6 ए आन्सर. त्यानंतर विच ऑफ दी फॉलोइंग आफ्टर बर्निंग ॲट रूम टेम्परेचर गिव्ज गॅसियस ऑक्साईड. तर आपल्याला माहीत आहे हायड्रोजनला बर्न केल्यानंतर H2O मिळते की जो लिक्विड आहे रूम टेम्परेचरला. सोडियमला ऑक्साईड केल्यानंतर Na2O तो मेटॅलिक ऑक्साईड आहे, तो सॉलिड आहे रूम टेम्परेचरला. हिलियम ऑक्साईडच तयार करत नाही. आणि सल्फरला बर्न केल्यानंतर SO2 मिळतो, तो काय? गॅस आहे. सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड हे काय? गॅसेस आहेत. म्हणून चौथ्याचं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. सल्फर मॉलिक्यूल इज कन्व्हर्टेड इनटू सल्फर आयन व्हेन इट. आता सल्फर हा 16व्या ग्रुपचा आहे, म्हणजे त्यांच्याकडे शेवटच्या सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. म्हणून तो काय करेल? 2 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि सल्फाईड आयन तयार करेल की ज्याच्यावर S2- असा चार्ज असणार आहे. म्हणून पाचव्याचं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल नेम ऑफ H2SO7. तर हे ॲक्च्युली पायरोसल्फ्युरिक ॲसिड आहे, पण इंडस्ट्रियली त्याला ओलियम म्हणतात. म्हणून आपण 6चं उत्तर कोणतं लिहिणार? सी. म्हणजे 2 H2SO4 मधून 1 वॉटर रिमूव्ह केल्यानंतर तयार झालेला तो पायरोसल्फ्युरिक ॲसिड आणि त्याला आपण ओलियम म्हटलेलं आहे, म्हणून 6चं उत्तर सी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जवळपास आपण 31 प्रश्न डिस्कस केले, 36 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. प्रत्येक ग्रुपवरचे जवळपास 6 प्रश्न. तर तुम्ही अजून अशीच प्रॅक्टिस करा, एक लॉजिक डेव्हलप करा क्वेश्चन सोडण्यासाठी. म्हणजे डायरेक्ट आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर बाकीच्यांना पडताळून पाहण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. आणि उत्तर माहीत नसेल तर 4 पैकीचं हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, असं 3ला डिस्कार्ड करून मग करेक्टकडे जाऊ शकता तुम्ही. म्हणजे अशा 2 मार्गानं करेक्ट ॲन्सरकडे जाऊ शकता. याचा चांगला अभ्यास करा. उद्यापासून आपण दररोज 30-30 मार्काची परीक्षा ठेवणार आहोत. तर उद्या आपली परीक्षा असेल 13व्या ग्रुपवर, म्हणजे बोरॉन फॅमिलीवर 30 मार्क्सची इमिजिएट रिस्पॉन्सची परीक्षा असेल. आणि उद्यापासून आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसुद्धा चालू करणार आहोत. थांबू त्या ठिकाणी. थँक्यू.